मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या. पण त्यांच्या शपथविधीबाबत निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. उलट तो अधिक वाढीला लागलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पण ही शपथच वादाची ठरलेली आहे. कायद्याच्या पेचात अडकताना दिसत आहे. हा शपथविधी झाला आणि त्यानंतर अवघ्या 4च दिवसामध्ये हा शपथविधीच बेकायदेशीर ठरवा असं पत्र राज्यपालांना दिलं गेलं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 164 नुसार मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदीमध्ये मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील असा उल्लेख आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी सुनेत्रा अजित पवार यांना दिलेल्या शपथविधीमध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं 2दा म्हटलेलं आहे. परंतु हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे असा आरोप आहे. भारतीय संविधानामध्ये कुठंही उपमुख्यमंत्री पदाची तरतूदच नाही. त्यामुळं सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर ठरते. त्यांच्याकडून सरळ भारतीय संविधानाचं उल्लंघन झाल्याचा सुद्धा हा आरोप आहे. सुनेत्रा पवार यांनी घेतलेली शपथ ही बेकायदेशीर ठरत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांना शपथ घ्यावी लागेल अशी मागणी ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे यांनी केलेली होती. गोडघाटे यांच्या तक्रारीची 4 दिवस चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमधून बातम्या झळकल्या. पण राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून मात्र याबाबत पुढं काहीही घडलं नाही. त्यामुळं या वकील महोदयांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्याकडे तक्रार केलेली आहे. शासनाच्याच एका आदेशाचा दाखला देऊन हा शपथविधी कसा बेकायदेशीर होतो हे सांगत 103 दिवसामध्ये कार्यवाही का नाही असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. ॲडव्होकेट गोडघाटे यांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार संविधानाच्या 3 अनुसूचित राज्याच्या मंत्र्याकरिता पदाच्या शपथेचा नमुना दिलेला आहे. त्यानुसार शपथ देऊन त्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्याची जबाबदारी यावी. अन्यथा महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्यांच्यावर भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच खुलेआम भारतीय संविधानाचं उल्लंघन होत आहे असा संदेश जाईल अशा आशयाचं निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदनाला आता 103 दिवस पूर्ण झालेले आहेत. शासन परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या निवेदनावर 12 आठवड्यात कार्यवाही करणं बंधनकारक आहे. आणि असं असताना सुद्धा राज्यपाल यांच्या कार्यालयात हे निवेदन 103 दिवसापासून प्रलंबित असणं म्हणजे राज्यपाल कार्यालयातून कायद्याला पायदळीत उडवण्यासारखं आहे. म्हणून आता तरी त्यावर कार्यवाही करावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे. त्यामुळं आता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पुन्हा एकदा होतो की काय, या कायदेशीर पेचावर राज्यपाल काय निर्णय घेत आहेत हे मात्र पाहावं लागेल. मित्रांनो, धन्यवाद. आणि हो, जाता जाता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे, विनंती आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.